नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी श्री सच्चित्र भक्ती विजय कथासार यातील पुढील संतांची कथा घेऊन आलेली आहे। तरी आपण सगळ्यांनी श्रवण करावे। त्याआधी आपण देवाला नैवेद्य दाखवूया। नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। अध्याय 27। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः। अध्याय 27। नरसी मेहता। मागील अध्यायात जो वाघवर्णी लागतो खरा शंकर होता। तो अवतार घेण्यासाठी भूलोकात आला असता त्याला व्याघ्रांबर दृष्टीस पडले व तमोगुणाचा त्याच्या ठिकाणी प्रादुर्भाव होऊन त्याने थोड्या वेळासाठी वाघाचा जन्म घेतला। पिपाजीकडून रामनामाचा उपदेश घेण्याचे निमित्ताने करून त्याने देह ठेवला। तोच पुढे जुनागड येथे नागर ब्राह्मणाचा पुत्र म्हणून जन्माला आला। त्याचे नाव नरसी मेहता। त्याच्या 7व्या वर्षी मातपित्रे वारली। त्याचे चुलत बंधूंनी त्याचे पालनपोषण केले। नरसी मेहता लहानपणी मुलांबरोबर गावात सर्व प्रकारचे खेळ खेळत असत। तो असाच एकदा खेळून घरी आला असता आपल्या वहिनीला म्हणाला, वहिनी, मला तहान लागली आहे, पाणी दे। वहिनी म्हणाली, एवढे काय श्रम करून आलास? पोरटे फारच द्वार आहे। 7व्या वर्षीच याने आपले आईबाप मारले। रात्रंदिवस नुसता खेळत असतो आणि यथेच्छ जेवतोस। विद्याभ्यास काही आहे की नाही? आयुष्य असेच फुकट घालवणार का? पुढे बायका मुलं रडतील तेव्हा कळेल। वहिनीच्या या कडक शब्दांनी नरसीला फारच पश्चाताप झाला। तो घर सोडून दूर गावाबाहेर गेला। चालता चालता अरण्य लागले। त्यात तो शिरला व चालतच राहिला। काही अंतरावर अगदी निर्जन अशा ठिकाणी त्याला एक शंकराचे देऊळ दिसले। तो धीर करून आत शिरला। शंकराची पिंडी पाहून तो शंकराला मनाने शरण गेला व देवा, तूच माझा सांभाळ कर असे म्हणून त्या पिंडीला कवटाळून तेथेच पडून राहिला। 7 दिवस तो अन्नपाण्याशिवाय तसाच पडून राहिला। शंकर त्यावर प्रसन्न झाला व त्याला सगुण स्वरूपात दर्शन दिले। नरसीला उठून बसविलं। बाळा, भिवू नको, तुझी काय इच्छा आहे ती मी पूर्ण करीन, मला सांग बघ। नरसीने शिवाचे शरण धरले व म्हटले, देवा, तू प्रसन्न झालास, पण मी अज्ञानी बालक, काय मागावे ते मला कळत नाही। माझे कल्याण कशात आहे त्याचा तूच विचार करून ते मला दे। शंकर हसला। असा चतुर मागणारा अजून भेटला नव्हता। असा विचार करून तो म्हणाला, बाळा, असे काय मागतोस? नरसी म्हणाला, देवा, तू प्रसन्न झाला आहेस ना, मग तुला जे सर्वात जास्त आवडते ते मला दे अथवा दाखव। शंकर म्हणाला, श्रीकृष्णाने जी रासक्रीडा केली व जी अजूनही दिव्य लोकात नित्य चालू आहे ती पाहायला मला आवडते। मीही मृदुंग घेऊन त्या रासलीलेत ताल धरतो, तुला त्या रासलीलेचे दर्शन घडवितो। असे म्हणून त्याने नरसी मेहत्याला गोपीचे रूप दिले व कालिंदीच्या तीरी तो त्याला घेऊन गेला। तेथे वृक्षराजींनी व लताकुंजांनी भरलेले असे मोठे उपवन होते। त्या श्रीकृष्ण क्रीडा करीत होता। उमापती शंकर व नरसी मेहता तेथून येऊन पोहोचले। त्यांनी श्रीहरीला नमन केले। कृष्णाभोवती श्रुतीच गोपी रूपाने आवडीने गोळा झाल्या होत्या। तो वेणू वाजवीत होता व सर्व सृष्टी मुग्ध झाली होती। गोपी नाना प्रकारचे खेळ खेळत होत्या। मनमोहन कृष्णाने प्रत्येकीसाठी वेगळे रूप धारण केले होते। अनेक वनस्पतीतून ज्याप्रमाणे तुळस निवडावी त्याप्रमाणे कृष्णाने नरसी मेहताला ओळखून काढले। त्याचे गोपीरूप त्याने ओळखले। तो शंकराला म्हणाला, काय हो, आज नवीन गोपी कोणती आणली आहे? तुमची व माझी प्रीती आहे,
म्हणून मी तुम्हाला येथे घेतो. आज मित्रत्वाचा लाभ आणखीन कोणाला देत आहात? शंकर म्हणाले, हा गतजन्मी वाघ होता. पिपाजी राजाने त्याला नामोपदेश दिला व 7 दिवसात तो देह सोडून जुनागड येथे नरसी मेहता म्हणून जन्माला आला. तो अरण्यात माझ्या मंदिरात मला शरण आला व त्याने आपला देहच मला अर्पण केला. 7 दिवस तो तसाच माझ्या पिंडीला धरून पडून राहिला. मी त्यावर प्रसन्न झालो. तेव्हा त्याने जे मला अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे तुझी ही दिव्य गूढ रासक्रीडा पाहायला मिळावी व ती भाग घ्यायला मिळावा असं वर मागितला. तेव्हा या भक्ताला तसेच दर्शन देऊन त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला. श्रीकृष्णाने ते मान्य केले आणि नरसी मेहताला दर्शन देऊन त्याचा हात हाती घेतला, त्याला अभय दिले आणि म्हटले, तू ही जी रासलीला पाहिलीस त्याचे काव्य रचून तू लोकांना ऐकव. माझ्या चरित्राचे नित्य तुझ्या डोळ्यात दिसत राहील. माझे हे तुला वरदान आहे. नंतर श्रीकृष्ण शंकराला म्हणाले, आता याला घेऊन लवकर परत जा. शंकराने त्याप्रमाणे नरसी मेहताला इच्छामात्रे त्या निर्जन अरण्यात आणले. त्याला अभय दिले व तो गुप्त झाला. नरसी मेहता मग त्याच शिवालयात बसून हरिकीर्तन करू लागला. त्याने भजन करीत नृत्य करण्यास सुरुवात केली. त्याला रासलीलेचे दृश्य सतत समोर दिसत होते. त्यावर त्याने गुर्जर भाषेत काव्यरचना केली. इकडे नरसी कोठे गेला म्हणून 7 दिवस लोके सारे जुनागड शोधित होते. त्यातील काही लोक अरण्यात शिरले व गवळ्यांबरोबर शोध घेऊ लागले. खूप आत शिरल्यानंतर नरसी शिवालयात हरिनाम घोष करीत नाचत आहे असे दिसले. लोकांनी त्याच्या भावांना ते वृत्त सांगितले. भावांनी त्याची मग समजूत काढून घरी नेली. गावातील जाणत्या लोकांनी ओळखले की नरसीवर श्रीहरीची कृपा झाली आहे. त्यांनी तसं भावांना सांगितलं. भाऊ नरसीला प्रेमाने वागवू लागला. पुढे नरसी मोठा झाला. त्याचे लग्न झाले. त्याला एक कन्या, एक पुत्र अशी अपत्य झाली. तो गृहस्थाश्रमात राहून भगवत भजनात काळ घालवित असे. श्री विठ्ठल रखमाई पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.